जय शिवराय मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याच्या जवळजवळ 300 किल्ले होते. प्रत्येक किल्ला हा स्वराज्याचा मजबूत आधारस्तंभ होता. आज आपण अशाच एक दुर्लक्षित पण ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या किल्ल्याची माहिती जाणून घेणार आहोत. सह्याद्रीच्या उंच डोंगरामध्ये दिमखाल उभा असलेला हा किल्ला म्हणजे कांचनगड. कांचनगड हा नाशिक जिल्ह्यातील बागलाण परिसरात वसलेला एक दुर्गम आणि ऐतिहासिक किल्ला आहे. सालेर, मुलेर, मोरा आणि हरगड यांसारख्या महत्त्वाच्या किल्ल्यांच्या रांगेत हा किल्ला आहे. त्यामुळे या परिसरातील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी त्याचे मोठे महत्त्व होते. इतिहासामध्ये कांचनगडाचा उल्लेख बागलाण प्रदेशातील संरक्षण व्यवस्थेचा एक भाग म्हणून आढळतो. या भागातून जाणाऱ्या व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग केला जात असे. त्यामुळे कांचनगड केवळ डोंगरी किल्ला नव्हता, तर त्या काळातील एक महत्त्वाचा पहारेकरी होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या विस्ताराच्या काळात बागलाण परिसरातील अनेक किल्ले आपल्या ताब्यात घेतले. या किल्ल्यांमुळे स्वराज्याची उत्तरेकडील सीमा अधिक सुरक्षित झाली. कांचनगड ही या पराक्रमी इतिहासाचा मुख्य साक्षीदार बनला. आज गडावर फिरताना तटबंदीचे अवशेष, पाण्याच्या टाक्या आणि जुन्या बांधकामाच्या खुणा पाहायला मिळतात. या गडाच्या माथ्यावर पोहोचल्यावर सभोवताली पसरलेल्या सह्याद्रीचा नजारा मन मोहून टाकतो. ढगांनी वेढलेले डोंगर, खोल दऱ्या, इतिहासाच्या आठवणी यामुळे हा गड प्रत्येक भटक्यांच्या मनात घर करतो. कल्पना करा, ज्या ठिकाणी आज आपण उभे आहोत त्याच ठिकाणी शेकडो वर्षापूर्वी मावळे उभे राहून स्वराज्याच्या रक्षणासाठी पहारा देत होते. त्यांच्या शौर्यामुळे आज आपण इतिहासातील अभिमानाने सांगू शकतो. मित्रांनो, कांचनगड किल्ल्याची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. स्वराज्याच्या या इतिहास यात्रेत सहभागी व्हा, कारण गड जपला तर इतिहास जपला जाईल. जय शिवराय, जय महाराष्ट्र.